आता काय संगत जातो का हॉटेलवर? काय सकाळ 9 सूर्य उगवलाय असा. आणि आज जोड लवकर चालली आहे. आज आम्ही उशिरा जाणार आहे गाडीवरती बापूंच्या. 2-4 दिवस ऋतूच्या दवाखान्यात होते त्याच्यामुळं भाऊजी नव्हतं घरी येत, त्याच्यामुळं आमचं साधायचं आपलं जायला. पण आज नाही, आता 2-3 दिवस दवाखान्यात होती ऋतू त्यामुळे भाऊजी तिथंच ठेवायचं. आज नाही, आज बापू जेव्हा सोडवा येतील तवा. होय बापूच्या मागे लागलं झंझट. नाही येतो म्हणलं, पण थोडा म्हणलं 11च्या पुढं म्हणलं चालतं, तेवढं कामच उरकतंय म्हणलं आमचं. अय हो का आली सगुना? रात्री काय झालं, आम्ही उशीर झालता. आता गाडी गेल्यावर म्हणताय हा संध्या आता हाय पिठाच्या म्हणजे, पण थोडंच होतं मग दळ असतं. बघू बरं आम्हाला आलं नाही तरी बघू गाडी कसं. आय हो का रात्री आम्ही घरी म्हणजे आलो दारू उघडलं, दारू उघडल्यावर ती बाहेर गेली आणि जी कुत्र्याने केली इकडे गायब झाली ना का आता आली. आणि कुठे गेली ती गाय? वर बसते, वर घरावर जाऊन वर असते पत्र्यावर बघत कोण कुठे. हा रासार पत्र्यावर असते. आता तर आले घरात. दूध पिली का? कसलं गार लागतंय या. पडेललीला कुठलं तर वाढेल पिऊन बसली आता पडेल. आणि कशी ते हो का हिथं ह्या 2 जणी बसल्यात आणि ही अशी हिथं बसले ते हो का, बघितलं का 4 कोपऱ्यावर 4 बसले ती. म्हणजे ह्यांनी कुठं जायत नको, ती म्हणजे पायात घुटळून दमू झाली. ती आमच्याच माग कवर पण आमच्याच माग. आणि काय चाललंय आज काय केलंय बघू. स्पेशल पात आहे. स्पेशल पात बया, स्पेशल जेवण आहे. स्पेशल जेवण पातीचं. आमच्या सासूबाईने स्पेशल जेवण केलंय, कांद्याची पात मस्त पैकी छान दुली. हा सगळ्या गावात हिंडून येते हा त्याच्यामुळे धुवावं लागतं. बर. दुली का नाही मस्त छान. कुठली भाजी मी हरभऱ्याची सुद्धा भाजी धुलते. अयो काल कवा नाही आणली आता थोडी फुडून. आता बापूला कसला टाइम मग कवा चालू होती यायची परत ना. अण्णा होता की अण्णाला म्हणा, पण अण्णा आला असं नसन आला गाडी घेऊन. पण ही तर म्हणलं आता त्यांना उरकून बाजारला लावायचं त्याच्यामुळे मग नाही होत परत. एक जणीची ऑर्डर आली या किती गेलो बर. किलो बरं का? त्यांना म्हणले होतं मी खुडून वाळवावं लागेल. वाळवूनच की खुडून वाळवायचे 2 टोपली. 2-3 दिवस लागेल वाळायला. पण कधी खुडायची त्या म्हणल्या होत्या द्याच लयच महाग लागले तर फोनच करतात. 2 दिवस आज बी कोथमीर काढावं लागेल. बघा कसं होतंय आता. त्यांनी तुम्ही म्हणला देते त्या म्हणतात मागतात मला. मग हरभरा अजून लय बारीक आहे पण त्यांच्यापुरती थोडीशी तरी. मग बाकीची परत उसातला लय आल्या मग परत लावते 2 बायान खुडायला. तर म्हणजे आबाळ ही सगळे जाते मग वाळवून ठेवचा ना तुम्ही. पण आता एक त्या ह्यांच्या पुरती द्या तेवढी एक खुडून आता देते की 1 किलो का? कारण का ही हरभरा कसा आपला 2-4 वाप येते ना. आता पारती ही गेलाय ही आता उसातला आल्यावर कवळा पटापटा खुडा येईन भाजी हरभऱ्याची. त्या तुम्ही म्हणला ना देतो मग त्या मागच होत्या मला फोन आला. मी सांगितले 8 दिवस लागेल खुडून वाळवावं लागेल चांगली नाही तर मग ते कोमाटते. ती येत नाही ना तशी कुरिअर. उन्हात वाळून जमत नाही पांढरी पडती. सावलीलाच वाळवावं लागते. आणि कुरिअर मध्ये जमत नाही त्याला ते तसंच लागतं मग नाजूक. ते सावलीला वाळवावं लागते. लय उन्हात वाळून बी जमत नाही, पांढरी पडती मग हिरवीगार राहत नाही. त्याचं लय असतं सवळं. आणि ते कसं तुम्हाला बी छान लागली पाहिजेत ना. त्याचं उन्हाने आंब उडून गेली म्हणजे तुम्ही काय खायचा? तुम्ही माणसं आणखी परत ना असली कसली दिली. आणि तुम्हाला आता कवळ लय शेंड कवळ खुडावं लागतात त्याचं. तुम्हाला आता भाजी दिल्यावर तुम्ही मला भाजीच द्या सारखी. आणि कसं आमचं तसं काम नाही. एकदम स्वच्छ म्हणजे स्वच्छ आणि चांगलं म्हणजे चांगलं. आणि तुम्हाला व्यवस्थित मग एवढं तेवढं द्या 2 आता टोपल्या. काय करू आता मला नाही टायमिंग. नाही देते की मला 1 किलो मला एक येळ लागल. पण कसं होत आहे त्याला टाइम भेटाना एवढंच होत. पण ती हरभरा पुढे जाणार तर काय ना फुलं आल्यावर फोडावं. आली की फुलं आता आपल्या. जर फुलं आली तर त्या फुलं आणि आबाळ ही नाही ना. आबाळ फिरले की आळी पडते ना. आळी पडली घाट लागत नाही. आंब भरपूर पाहिजे त्याला. आबाळ आले आंब नसते ना. आता भरपूर आंब आहे आणि आंब जर असेल तर भाजी चांगली लागते.
आणि मग ती आळ्या फिळ्या असते त्या आभाळ असल्यावर मग अशा आळ्या नसते त्या एकदम स्वच्छ राहते. त्याच्यामुळं आळी नसते बरं का खोडायच्या आधी, खोडल्यानंतर पडते आळी. चला कणिक मळायची, मिरच्या टुकले की लसूण दी मला. चला ती बाई आता तुमच्या बरं गप्पा मारून आमचं नाही जुळायचं. चालली की मला तर उसण हिन तोडायचं आहे, पण चला म्हणलं काय भाजी शिजाय घातली म्हणून मी बघायला आलती. पेशील पान घातली. हा त्यांनी स्पेशल आणि पळत बापूनी घातली. मिरच्या केवढा लिहिल्या माहितीये का? हा बापूनी ती मिरच्या तळायसाठी आता मिरच्या आणल्या त्या. सोप मिरच्या. तो का गेलीच वर, गेलीच का नाही? बापूला मिरची आणा म्हणल्या, बापूने मिरची. हे बघ. आमच्या बापूचं काम असं असतं. अहो आणले ते आणले तर काय तुम्ही आता उतारच देताय त्यांना जरा. बापूला काम सांगायचं मग तसं. आपल्याकडे गावरान लसणाची ऑर्डर आहे. ऑर्डर तुम्हाला लसूण पाहिजे असला तर ऑर्डरी टाका पटापटा. परत म्हणता रेशमाताई आम्हाला लसूण दिला नाही, आता घेतलेल्यांचा सगळा लसूण संपला असेल. ओरिजिनल लसूण आहे आपला रानातला, हो का. ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डरी टाका, तुम्हाला फोडून दाखवते वाटलंच तर, हो का. लसूण कसला लाल झरते, प्युअर गावरान लसूण आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असलं तर बघा, तुम्हाला मी माझा नंबर सांगते. 9699083827. सगळ्याला माहिती आहे नंबर. कॅरेटरने असा तोडून ठेवला या, कारण का आता जुळ्या राहत नाही त्या, होया त्या, हो का. ज्यांना कोणाला पाहिजे असेल, आता लावायचं तर नाही, लावायला बऱ्याच जणांनी घेतला, पण आता खायला ह्यांना कोणाला पाहिजे असेल तर सांगा पटापटा आणि ऑर्डरी टाका. तुम्हाला मी घरपोच शेवाय कुरिअरचं 50 रुपये लागतील किलोला. पण त्यांना कोणाला नवीन ह्यांना माहित नाही त्यांना. हो का. छान असा लसूण आहे आपल्याकडे, तुम्ही ऑर्डर टाकू शकता. सोलून हे करून मग मस्त करून हे करून ठेवलाय. काय ती कुठं भेटते ती म्हणलं नाही सांगते या कुरेलला, तरी कुठं भेटते ती पेणार असते तर मस्त 5-5, 10-10 किलो घेते. नाही ज्याला लागतो त्याला घेते. त्याला तिथं सगळा राडा झालाय, आता हे टाकून द्यावं लागेल. ठेवल्यात कॅरेट अशी सोलून हे करून. तर पाहिजे असेल तर पटापटा ऑर्डर टाका. माझा नंबर 9699083827. बऱ्याच जणांना माहिती आहे. व्हॉट्सअपला हाय टाका. आणि एक काम कर, तिथली डाळ घेऊन या हरभऱ्याची डब्यातली ना. बर चला. पडायला लागले कपडे हे धुवायच्या. ती ऊस तुडते आधी, कपडे धुती, आज त्यांना डाळ आणून देते मस्तपैकी. हिथली पात ताजी पात करायचं काम चाललंय. त्यांनी तिथनं खुडून हे करून आणली. त्यांचं चाललंय स्वयंपाकाचं आणि ह्यांचा चाललाय आराम. तर असो, बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ.